नमस्कार. शेवग्याच्या पानांची भाजी सर्वांच्याच घरी बनवली जात असेल. पण कधी-कधी काय होतं, शेवग्याच्या पानांची भाजी बनवताना ती भाजी चिकट होते किंवा मग त्याचा उग्रपणा असतो तो भाजीमध्ये उतरतो. तर तसं न होता आज आपण अगदी अतिशय चविष्ट अशी ही भाजी बनवणार आहोत. आज आपण इथे गावच्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहोत. तर ही शेवग्याच्या पानांची भाजी कशी बनवायची ती आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. इथे पण शेवग्याची पानं स्वच्छ साफ करून घेतलेली आहेत. छोटे छोटे देठ असतात ते आपण काढून घेतलेले आहेत आणि इथे आपण आता पानं आपण मोकळी करून घेतलेली आहेत. पानं आपण आता कढईमध्ये आपण थोडीशी भाजून घेणार आहोत. म्हणजे कलर न बदलता 2 ते 3 मिनिटासाठी आपण भाजी परतवून घेणार आहोत. म्हणजे भाजीचा जो उग्रपणा असतो आणि चिकटपणा असतो तो नाहीसा होतो. तर 1-2 मिनिटभर आपण कढईमध्ये शेवग्याची पानं आहेत ती आपण भाजून घेणार आहोत. शेवग्याच्या पानांची भाजी आणि गरमागरम अशी तांदळाची भाकरी, अतिशय चविष्ट अशी भाजी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा. भाजीचा आपल्याला रंग बदलायचा नाही आहे, फक्त आपल्याला 2-3 मिनिटासाठी आपण परतवून घेणार आहोत. भाजी आपण इथे आता भाजून झालेली आहे आणि भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत. इथे आपण आता पाण्याचा वापर करणार आहोत. भाजी आपण पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. भाजी आपण पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. भाजी पाण्यामध्ये मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण भाजीमधलं पाणी आहे ते आपण पूर्णपणे काढून टाकणार आहोत. इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाजीतील सर्व पाणी काढून टाकायचं आहे. भाजी भाजून झाल्यानंतर पाण्यामधून अशा पद्धतीने आपण धुवून घेतल्यानंतर भाजी बिलकुल चिकट होत नाही आणि उग्रपणा पण कमी होतो. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा. आपण आता भाजी फोडणी करून घेणार आहोत. कढईमध्ये पण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर 2 बारीक चिरून घेतलेले कांदे, पालेभाजीला थोडा कांदा जास्त घेतला म्हणजे पालेभाजीला चव छान येते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, इथे आपण तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे हिरवी मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. कांदा आणि मिरची छान आपण परतवून घेणार आहोत. तर इथे आता कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण कांदा परतवून झालेला आहे. इथे पाहू शकता कांदा छान परतवून झालेला आहे. कांदा छान परतवूनच घ्यायचा म्हणजे भाजीला चव छान येते. तर इथे आता कांदा परतवून झाल्यानंतर इथे आपण शेवग्याच्या पानांची भाजी आपण धुवून घेतलेली आहे. ते गोळा तयार झालेला आहे तो आपण आता मोकळा करून घेणार आहोत आणि भाजी आपण कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत. भाजी आपण आता कांद्यामध्ये व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे. 1 मिनिटभर आपण भाजी कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत. इथे आपण आता कांद्यामध्ये भाजी परतवून झालेली आहे. भाजी परतवून झाल्यानंतर इथे आपण अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत. ओल्या खोबऱ्याचाच वापर करा म्हणजे भाजीला चव छान येते. खोबऱ्याचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा परतवून घेणार आहोत. इथे आता भाजी परतवून झालेली आहे. चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ. कोणतीही पालेभाजी बनवताना लक्षात ठेवा, सुरुवातीला कधीच मिठाचा वापर करायचा नाही. सुरुवातीला जर मिठाचा वापर केला तर पालेभाजीला पाणी सुटतं आणि मग भाजी बरोबर चवीला तयार होत नाही. तर इथे आपण आता कांदा खोबऱ्यावर भाजी परतवून झाल्यानंतर आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे. पालेभाजी कधीच वाफेवर शिजवायच्या नाही म्हणजे झाकण ठेवून शिजवायच्या नाही. वाफेवर जर पालेभाज्या शिजवल्या तर पालेभाज्यांना चव वेगळी येते. तर इथे आपण आता मीठ व्यवस्थित असं भाजीमध्ये परतवून झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे. तर ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. अतिशय चविष्ट अशी ही शेवग्याच्या पानांची भाजी तयार होते. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही शेवग्याच्या पानांची भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.